Now I am going to discuss with you on topic how to pronounce ed correctly. After all, already I have taught you type 1, type 2 and I uploaded some video belongs to it. But until I did not teach you comparatively all the type. As I teach you comparatively, I damn sure you will keep in mind all the things. For understanding purpose, I am going to teach you all the type at a time. Now I tell you type 1. See, this is the word cross. Cross म्हणजे ओलांडणे, पार करणे. If the sound ending with s, do write suffix ed to the verb. Then you have to pronounce it crossed. I tell you in Marathi, क्रॉस हा एक शब्द आहे, वर्ब आहे. याला तुम्ही सफिक्स ईडी लावला. क्रॉस हा एक क्रियापद आहे, त्याचा अर्थ होते ओलांडणे, पार करणे. याला तुम्ही सफिक्स ईडी लावलेला आहे. तुम्हाला माहित आहे, जेव्हा आपण रेग्युलर वर्बचा सेकंड फॉर्म किंवा थर्ड फॉर्म करतो तेव्हा त्याला ईडी किंवा डी लागते. इथे आपण ईडी लावलेला आहे सेकंड फॉर्म करण्याकरता, म्हणजे पास्ट टेन्स करण्याकरता. एक असते पास्ट टेन्स आणि एक असते पास्ट पार्टिसिपल, V1, V2, V3. आता बरेचसे मराठी विद्यार्थी उच्चारामध्ये मिस्टेक करतात, गलती करतात. ते क्रॉस्ड म्हणतात. हे चुकीचं आहे. तुम्हाला याचा उच्चार कसा करायचा आहे? क्रॉस्ड करायचा आहे. कसा करायचा आहे? क्रॉस्ड. टेक अनदर वर्ड, कर्स, श्राप देणे. आता या वर्डचं तुम्हाला सेकंड फॉर्म करायचा आहे, तर याला सफिक्स लागेल डी. इफ द साऊंड एंड विथ स, डू राइट सफिक्स डी. यू विल गेट प्रोनाउन्सिएशन ऑफ दिस वर्ड कर्स्ड. कर्स, कर्स्ड. जसं देवाने त्याला श्राप दिला, तर गॉड कर्स्ड हिम. देर इज अनदर वर्ड मिक्स, मिसळविणे. डू राइट सफिक्स ईडी. आफ्टर राइटिंग ईडी यू विल प्रोनाउंस दिस वर्ड मिक्स्ड. त्याने धान्य मिसळविले. ही मिक्स्ड ग्रेन. यू अंडरस्टूड वन पॉइंट हियर. इफ द साउंड एंड विथ स, डू राइट सफिक्स ईडी, यू विल प्रोनाउंस ट. अंडरस्टूड? एनी टाइम you have to follow these tricks. If the sound ending with p, p, do write suffix ed, you will pronounce t, wrapped, wrapped. While making second form past tense, you have to write double p ed. आता प्रश्न हा का इथे सर डबल पी कसा आला? मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेले आहे की शेवटच्या शब्दाच्या पूर्वी जर स्वर असेल, स्वर मीन्स ए, ई, आय, ओ, यू, आणि शेवटच्या सिलॅबलवर प्रेस असेल, जोर असेल, तर तो वर्ड डबल घेऊन त्याला ईडी लावायचा. इथे रॅप्ड, रॅप्ड, गुंडाळणे, लपेटणे. याचा उच्चार यू हॅव टू प्रोनाउन्स इट रॅप्ड, गुंडाळले. बरोबर आहे ना? जसं त्याने वस्तू पेपरामध्ये गुंडाळल्या, त्याने वस्तू पेपरात गुंडाळल्या. ही रॅप्ड थिंग इन द पेपर. टेक अनदर वर्ड, चर्प, चिवचिव करणे, चिमण्यांचा चिवचिव आवाज, त्याला चर्प म्हणतो. इफ द साऊंड एंड विथ पी, डू राइट ईडी सफिक्स, डू राइट सफिक्स ईडी. देन आफ्टर राइटिंग ईडी इन पास्ट टेन्स और इन पास्ट पार्टिसिपल यू विल प्रोनाउंस इट टी, चर्प्ड, चिवचिव केले. वाइप म्हणजे पुसून साफ करणे. इफ द साउंड एंडिंग विथ पी, प, डू राइट सफिक्स डी. इन पास्ट टेन्स यू विल प्रोनाउंस वाइप्ड, पुसून साफ केले. त्याने कॅबिनचा ग्लास स्वच्छ केला. ही वाइप्ड ग्लास ऑफ द कॅबिन. फेच, फेच मीन्स जाऊन आणणे. इफ द साउंड एंडिंग विथ च, डू राइट सफिक्स ईडी. यू विल प्रोनाउन्स इट फेच्ड. जसं त्याने एक ग्लास पाणी आणले, म्हणजे तो गेला आणि आणले. तर हाऊ कॅन यू स्पीक इन इंग्लिश? ही फेच्ड अ ग्लास ऑफ वॉटर. देन टेक अनदर वर्ड, डिटॅच, च,
If the sound ending with च, do write suffix ed and you will pronounce it detached. वेगळा करणे, वेगळा केला, डिटॅच्ड. त्याने कागदपत्र वेगळे केले. ही डिटॅच्ड डॉक्युमेंट. पीक, पीक. इफ द साऊंड एंडिंग विथ के, डू राईट सफिक्स ईडी, यू हॅव टू प्रोनाउन्स इट पिक्ड. उचलणे, त्याने वस्तू उचलली. ही पिक्ड थिंग. देन टेक अनदर वर्ड, किक. यू नो किक, लात मारणे. डू राईट सफिक्स ईडी, यू विल प्रोनाउन्स इट किक्ड. राजूने दरवाजाला लात मारली. राजू किक्ड द डोअर. पब्लिश. सी, साऊंड एंडिंग विथ श. ओके, डू राईट ईडी, यू विल प्रोनाउन्स इट पब्लिश्ड. प्रकाशित केले. त्याने इंग्रजी विषयावर नवीन पुस्तक प्रकाशित केले. केले म्हणजे क्रिया काय झाली, संपली. हाऊ कॅन यू स्पीक इन इंग्लिश? ही पब्लिश्ड अ न्यू बुक ऑन द इंग्लिश सब्जेक्ट. शचा उच्चार ट, पब्लिश्ड. वॉश, धुणे, धुणं धुणे. डू राईट सफिक्स ईडी, यू विल प्रोनाउन्स इट वॉश्ड. सीताने नदीवर कपडे धुतले. सीता वॉश्ड क्लोथ्स ऑन द रिवर. इफ द वर्ड एंड विथ स, प, च, क, श, डू राईट ईडी suffix and you will get pronunciation of that word t. If such kind of format will come anytime while pronouncing ed, you have to follow these tricks. This tricks is very important for perfect pronunciation, I damn sure. Now I am going to tell you type 2. मित्रांनो, कसं आहे, जर तुम्हाला ईडीचा उच्चार परफेक्ट करायचा असेल तर टाईप 1, टाईप 2, टाईप 3 असे 3 टाईप आहे. आणि त्या टाईपमध्ये तुम्ही जर परफेक्ट अभ्यास केला तर मी गॅरंटी घेतो की तुम्ही ईडीच्या उच्चारामध्ये गलती करणार नाही. आता मी तुम्हाला टाईप 2 शिकवत आहे. तुम्ही टाईप 2ला केअरफुली पहा. इफ द साऊंड एंडिंग विथ टी अँड डी म्हणजे ट आणि ड ने साऊंड एंड होत असेल तर त्याला ईडी सफिक्स लागल्यानंतर त्याचा उच्चार तुम्ही ईड कराल. काय कराल? ईड. काय कराल? ईड. तुम्ही आता शब्द पहा. साऊंड एंड होणार आहे ट ने. साऊंड एंडिंग विथ टी, रोस्ट. शेवटी काय आहे? रोस्ट. साऊंड एंडेड विथ टी, ट. डू राईट सफिक्स ईडी. आफ्टर रायटिंग ईडी you have to pronounce this word roasted. Roasted. What is the Marathi meaning of roast? कांदा, लसण इत्यादी ओलसर पदार्थ भाजणे. ट्रीट. ट्रीट means what? उपचार करणे. साउंड एंडेड विथ टी. डू राईट सफिक्स ed. then you must pronounce it treated. treated means उपचार करणे, वागणूक देणे. ट्रीटेड, उपचार केला, वागणूक दिली. ही ट्रीटेड मी प्रॉपरली. चाट. चाट मीन्स गप्पा गोष्टी करणे, गपछप करणे. चाटीड. डू राईट सफिक्स ईडी. वी रोट डबल टी हियर. ऑलरेडी I taught you this topic in previous video. You will pronounce it chatted. He chatted in the class for long time. Take this word accept. स्वीकारणे. साउंड एंडिंग विथ टी. डू राईट ईडी. देन यू प्रोनाउंस इट accepted. Accepted. Don't pronounce it accepted. It is wrong one. Accepted. स्वीकारला. त्याने माझा गुन्हा स्वीकारला व मला माफ केले. He accepted my crime and excused me. किंवा forgive me. He accepted my crime and forgive me. Forgive माफ करणे. Forgive, forgiven. These are 3 forms. Then protect, रक्षण करणे.
साऊंड एंडेड विथ टी, डू राईट ईडी, यू विल प्रोनाऊन्स इट प्रोटेक्टेड, रक्षण केले, निसर्गाने आमचे रक्षण केले, नेचर प्रोटेक्टेड अस. ज्या प्रकारे टचा उच्चार ईड होते त्याच प्रकारे जर शब्दाचा शेवट ड किंवा डीने होत असेल त्याचाही उच्चार ईड असा होईल. टेक अनदर वर्ड, अफोर्ड, परवडणे, डू राईट सफिक्स ईडी, यू हॅव टू प्रोनाऊन्स दिस अफोर्डिड, परवडला, मला ही वस्तू परवडली. हाऊ कॅन यू स्पीक, आय अफोर्डिड दिस थिंग. प्रिटेंड, ढोंग करणे, ढोंग करणे, डू राईट, इथे पहा तुम्ही प्रिटेंड डी आलेला आहे, डू राईट सफिक्स ईडी, देन यू प्रोनाऊन्स इट प्रिटेंडिड, ढोंग केले. देन एंड, डू राईट सफिक्स ईडी, यू विल प्रोनाऊन्स इट एंडिड. फोल्ड, घडी करणे, डू राईट सफिक्स ईडी, यू विल प्रोनाऊन्स इट फोल्डिड. त्याने चादरीची घडी केली, ही फोल्डिड बेडशीट. तर मित्रांनो टाईप 2 मध्ये दोनच गोष्टी आहे, ट आणि ड. जर शब्दाच्या शेवटी येत असेल त्याला सफिक्स ईडी लागल्यानंतर तुम्हाला त्याचा उच्चार ईड असा करायचा आहे, ईड, ईड, ईड. हॅव यू अंडरस्टूड दिस? मित्रांनो जर साऊंडचा एंड हा बी ब, जी ग, जे ज, यल ल, टी एच द, झेड झ होत असेल आणि जर सफिक्स तुम्ही डी किंवा ईडी म्हणजे तुम्ही पास्ट टेन्स किंवा पास्ट पार्टिसिपल वर्बचं केलं असेल, रेग्युलर वर्बचं, तर तुम्हाला उच्चार डी किंवा ड असा करावा लागेल. मी तुम्हाला उदाहरणासोबत स्पष्टीकरण देतो. जसं पहा, डिस्क्राईब, डिस्क्राईब, इथे ब आलेला. डिस्क्राईब मीन्स वर्णन करणे. याला तुम्ही आता सफिक्स डी लावलं तर याचा उच्चार तुम्ही कराल डिस्क्राईब्ड. कवीने निसर्गाचे वर्णन केले तर क्या होगा, पोएट डिस्क्राइब्ड नेचर. कोम, कंगी करणे. मित्रांनो इथे तुम्हाला एक गोष्ट शिकायला मिळते. मी म्हटलं कोम, कंगी करणे, इथे बी काय आहे, सायलेंट आहे. तर सायलेंट बी, सायलेंट सी, सायलेंट डी, सायलेंट ई असे उच्चाराचे प्रकार होते. माझं एक हाऊ टू प्रोनाऊन्स करेक्टली नावाचं पुस्तक आहे, त्यामध्ये प्रत्येक गोष्टी बारकाईने दिलेल्या आहे आणि माझ्या चॅनलवर जा, बाकीचे व्हिडिओ पहा, तुम्हाला बारकाईने याच्या उच्चाराचे प्रकारही दिसेल. मी प्रत्येक गोष्टी टप्प्याटप्प्याने घेत आहे. ज्याला खरंच इंग्रजी शिकायची असेल तो माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन किंवा फेसबुकवर जाऊन एज्युकेशनल हाईटला क्लिक करेल व बारकाईने इंग्रजी शिकेल. इथे बी सायलेंट आहे, याला तुम्ही ईडी सफिक्स लावल्यानंतर याचा उच्चार होईल कोम्ड. आय कोम्ड माय हेअर, मी माझे केस विंचरले. आय कोम्ड माय हेअर. अग्री, मान्य करणे. ई द साऊंड एंडिंग विथ ई, डू राईट डी सफिक्स, यू विल प्रोनाऊन्स इट अग्रीड, मान्य केले. त्याने त्याच्या सर्व चुका मान्य केल्या. ही अग्रीड हिज ऑल मिस्टेक. इफ द साऊंड एंडिंग विथ जी, ग, बिलॉंग, च्या संबंधित असणे, च्या मालकीचा असणे, डू राईट सफिक्स ईडी, ओनली डी, डू राईट सफिक्स, यू विल प्रोनाऊन्स इट बिलॉंग्ड. ही वस्तू, हे मकान माझ्या मालकीचे होते, आता मी विकले. दिस हाऊस बिलॉंग टू मी, नाऊ आय सोल्ड इट. सी द वर्ड आयडेंटिफाय, ओळखणे, ओळख असणे, डू राईट ईडी, यू विल प्रोनाऊन्स इट आयडेंटिफाईड, यू प्रोनाऊन्स इट डी, आयडेंटिफाईड. सी द वर्ड चेंज, चेंज म्हणजे बदलणे, बदल होणे, डू राईट सफिक्स डी, ज, चेंज, तो आता पूर्णपणे बदलला. नाऊ ही चेंज्ड कम्प्लिटली. इफ द साऊंड एंड विथ यल, ट्रॅव्हल, प्रवास करणे. साऊंड एंडेड विथ यल, डू राईट सफिक्स ईडी, ट्रॅव्हल्ड, ट्रॅव्हल्ड, यू विल प्रोनाऊन्स इट डी, ट्रॅव्हल्ड, प्रवास केला. त्याने विदेशात प्रवास केला. ही ट्रॅव्हल्ड इन फॉरेन. इफ द साऊंड एंड विथ यम,
म वेलकम स्वागत करणे, अभिवादन करणे, वेलकम करणे. यू कॅन प्रोनाऊन्स इट वेलकम. आफ्टर टेकिंग रेफरन्सेस ऑफ ऑल दीज टाईप 1, टाईप 2, टाईप 3 यू हॅव अंडरस्टूड धिस. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर याला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओला पोचवा. हे समाजाकरता माझं छोटंसं कॉन्ट्रीब्युशन.